पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। नांदेड येथील सिंदखेड पोलिसांची मोठी कारवाई। 7 लाखांहून अधिक किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि कार जप्त, 2 तस्कर जेरबंद। नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत माहूर तालुका येथील सिंदखेड पोलीस स्टेशन पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत पोलिसांनी 7,40,700 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखू साठा तसेच वाहतुकीसाठी वापरलेली कार जप्त केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 20 ऑगस्ट 2026 रोजी सिंदखेड पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मौजे सारखनी वनउपज तपासणी नाका येथे एका कारमधून MH29 CR 0155 अवैध गुटख्याची वाहतूक केली जात आहे। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन वाहनाची तपासणी केली असता त्यात 1,40,700 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व 6 लाख रुपयांची कार असा एकूण 7,40,700 रुपयांचा मुद्देमाल मिळून आलाय। या प्रकरणी प्रफुल्ल भालचंद्र एन्नावार वय 38 वर्ष राहणार पुसद आणि निवृत्ती धर्माजी अल्लडवार वय 49 राहणार यवतमाळ या 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे। सिंदखेड पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे। ही कारवाई माननीय डॉक्टर निलाप रोहन, पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जोंधळे, पोलीस अंमलदार आकाश सावंत कदम वानखेडे व होमगार्ड सर्व नेमणूक सिंदखेड पोलीस स्टेशन यांनी यशस्वीरित्या पार पाडली। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी फिरोज सय्यद।